हजारावरून आपण 2121 रुपये आपण ते करून दिलेत, वाढवलेले आहे। इथं आपण क्लिक करणार आणि या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमा झालेल्या सुरुवात झालेली आहे आणि 7 जिल्ह्यामध्ये या पैसे वाटप सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळण्याला सुरुवात झालेली आहे। 10वा हप्त्या यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। 10वा हप्ता सरसकट सर्व बहिणींना आता मिळणार नाही, तर एप्रिलचा हप्ता फक्त आता मोजक्याच बहिणींना मिळणार आहे। च्या नव्या नियमानुसार काही बहिणींना 2100 रुपये तर काही बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहे। तर आता तुम्हाला 2100 रुपये मिळणार की फक्त 500 रुपये मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघू शकता की आता सर्व लाडक्या बहिणींना आता 5 मोठे गिफ्ट मिळणार आहे। तर ते कोणते 5 मोठे गिफ्ट आहे तर बघू शकता की कोणत्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे आता ज्या कोणत्या बहिणींना गॅस मोफत मिळणार आहे, 3 गॅस मोफत मिळणार आहे, तर बहिणींना आता 3 गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना आता 3 गॅसचे 2490 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। त्याचप्रमाणे आता 10वा हप्ता सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। फक्त 2100 रुपये हप्ता सुद्धा आता झालेला आहे, परंतु कोणत्या महिलांना 2100 रुपये हप्ता मिळणार आहे तर बघू शकता की आता 10व्या हप्त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। 3 लाडक्या बहिणींना आता 3 योजना मोठ्या योजना सुद्धा लागू होणार आहे। लाडक्या बहिणींना आता भांडे सुद्धा मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना या योजनेचा लाभ होणार आहे तर बघू शकता की 5 मोठे गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर 4 मोठ्या योजना सुद्धा सुरू झालेल्या आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे 4 गिफ्ट, तर ज्या लाडक्या बहिणींना आता शिलाई मशीन सुद्धा मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना आता शिलाई मशीन सुद्धा मिळणार आहे आणि 5 मोठे गिफ्ट मिळणार आहे। तर ते कोणते 5 गिफ्ट आहे तर बघू हे गिफ्ट फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। यामध्ये काही त्रुटी लादण्यात आलेल्या आहे। 4 चाकी ज्या बहिणींच्या जवळ आहे अशा बहिणींना या योजनेपासून वंचित केले जाणार आहे। यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या बहिणींना आता 5 नियमसुद्धा लागू केलेले आहे आणि ते 5 नियम कोणते आहे तर बघू शकता की ज्या बहिणींच्या मध्ये ज्या उत्पन्नाचे कमी आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्याजवळ उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली आहे अशा बहिणींना या योजनेपासून आता लाभ मिळणार आहे आणि या 5 योजनेचा वस्तूसुद्धा मिळणार आहे। 1,35,00,000 आता महिला यापासून वंचित झालेले आहे। आता लाडके बहिणी योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। अंगणवाडी सेविकेस मोठी जबाबदारी दिलेली आहे। तर बघू शकता की आता सर्व लाडक्या बहिणींची तपासणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि ती जबाबदारी लाडक्या बहिणी योजनेची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकेकडे सोपवण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका ही प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन चौकशी करणार आहे आणि त्यांचे उत्पन्न तपासणार आहे आणि त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे का याविषयीची संपूर्ण चौकशी हे अंगणवाडी सेविका करणार आहे। त्यानंतरच त्या लाडक्या बहिणींचा या योजनेत 2100 रुपये त्या महिलांना देण्यात येणार आहे। तर बघू शकता की तुमच्या घरामध्ये 5 वस्तूची आता चेकिंग सुरू झालेली आहे। तुमच्याकडे जर ह्या 5 वस्तू असेल तर आता तुम्हाला या योजनेपासून योजना बंद होणार आहे। तर बघू शकता की आता घरामध्ये चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। अंगणवाडी सेविकेकडे चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे तर बघू शकता की पहिली चौकशी म्हटलं म्हणजे तुमच्या घरामध्ये तर काही म्हणजे घरात 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांना आता ऑनलाईन अर्ज केला जाईल आणि ते 4 चाकी ज्या महिलांकडे आहे अशा महिलांचे आता अर्ज रद्द करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आता ती दुसरी चौकशी कोणती आहे तर बघू शकता की पहिल्या चौकशीमध्ये आपण बघू शकता की ज्या महिलेकडे हे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांचे आता अर्ज रद्द करण्यात आलेले आहे। त्या योजनेपासून त्या महिलांना वंचित करण्यात आलेले आहे। तर दुसरी चौकशी अशी आहे की ज्यांच्याकडे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना आता या योजनेपासून वंचित होणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांचे कुटुंब हे आयकर भरत असेल अशा महिलांना सुद्धा आता या योजनेपासून वंचित केले जाणार आहे आणि
ही 5वी चौकशी म्हटलं म्हणजे ज्यांच्या घरातील सदस्य हे नोकरीवर आहे अशा सदस्यांना आता या योजनेपासून वंचित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे अशा महिलांना सुद्धा आता या योजनेपासून आता वंचित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला आता एका घरामध्ये फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि जर तिसरी महिला या योजनेचा लाभ घेणार असेल तर त्या घरातील सर्व महिलांचा योजनेपासून लाभ बंद होणार आहे. तर ह्या अशा चौकशा सुरू झालेल्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.